सादर करतोय कथाकथन. कथेचं नाव नकार. लेखक राजेंद्र भोसले. राजेंद्र भोसले सरांच्या सुंदर लेखणीतून अवतरलेली एक सुंदर कौटुंबिक कथा नकार. विश्वनाथ एका नामांकित कंपनीत नोकरीस होता. त्याला कंपनी मार्फत चांगले वेतन व अनेक सुविधा होत्या. वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यासह तो आनंदात होता. पत्नी कौशल्य ही विश्वनाथवर जीवापाड प्रेम करत होती. दोघांचे कॉलेजात असताना प्रेम होते व पुढे त्यांचा प्रेमविवाह झाला होता. विश्वनाथच्या इच्छेमुळे त्याच्या वडिलांनी त्याला विरोध केला नव्हता. आईचे क्षेत्र लहानपणीच हरपले असल्याने वडिलांनीच त्याचा सांभाळ केला होता. एकुलता एक असल्यामुळे वडील विश्वनाथकडेच राहत होते. त्याची पेन्शन यायची. वृद्धापकाळात ते तर त्या पैशाचे काय करणार. पेन्शनचा सर्व पैसा ते मुलाच्या हातात द्यायचे. दिसायला स्मार्ट, कामात हुशार, यामुळे तो कार्यालयातल्या वरिष्ठांचाही आवडता झाला होता. त्याच्या कंपनीचे देशभर जाळे होते. महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरातील शाखेत तो काम करत होता. स्वतःचे घर होते. कौशल्याने ते मनापासून सजवले होते. स्वतःची कार होती. दोन्ही मुलं हुशार होती. मुलगी 12वीला होती तर मुलगा 10वीला होता. दोघेही आपापल्या शाळेत अभ्यासात पहिल्या 3 मध्ये येत असल्याने विश्वनाथला त्यांच्या भवितव्याची विशेष काळजी नव्हती. त्याच्या ऑफिसमध्ये अनेक महिला कर्मचारीही काम करत होत्या. त्यामध्ये नुकतीच शैला नावाची टायपिस्ट महिला त्याच्या कंपनीमध्ये दाखल झाली होती. ती विधवा होती. वर्षापूर्वीच तिच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. कंपनीने अनुकंपा तत्वावर तिला तिच्या शिक्षणाप्रमाणे व गुणवत्तेप्रमाणे कामावर घेतले होते. शैलाही हुशार होती, देखणी होती. तिला संगणकाचे काम ही अवगत होते. संगणकावर ती आपले काम चोखपणे करत होती. विश्वनाथच्या ती हाताखालीच काम करत असल्याने विश्वनाथचा व तिचा वारंवार संपर्क येऊ लागला होता. विश्वनाथचे वय तसे 35च्या पुढे गेले होते तर शैला 25तील होती. कार्यालय म्हटलं की एकमेकांची माहिती एकमेकांना होणारच. कामाच्या माध्यमातून संपर्क आल्याने तो नको तितका शैलाच्या जवळ गेला होता. दिव्याजवळ मेण गेल्यावर वितळते या म्हणीप्रमाणे झाले होते. विवाहित असूनही विश्वनाथ शैलाच्या प्रेमात पडला होता. शैलाला 2 मुले होती. ती आणखी लहान होती. शैलाला कोणाचा आधार नव्हता. पती गेल्यामुळे ती नैराश्याच्या खाईत लोटली गेली होती. आपल्या पतीची उणीव तिला भासत होती व ती विश्वनाथ मध्ये आपल्या पतीचे रूप पाहत होती. विश्वनाथच्या आक्रमकतेला ती सकारात्मक प्रतिसाद देऊ लागली होती. बोलण्या बोलण्यात ते दोघे चहासाठी हॉटेलमध्ये जाऊ लागली. सुट्टीमध्ये एकमेकांना भेटू लागली. कधी कधी बाहेर जेवणही करू लागली. शैलाने आता विश्वनाथला पूर्ण आपल्या आवाक्यात घेतलं होतं. तोही तिच्या बऱ्याच गोष्टी आता ऐकू लागला होता. आपला पती घरी बऱ्याच वेळा उशिरा येतो. बाहेर जेवण करून येतो. घरात त्याचे लक्ष नसते. या गोष्टी त्याची पत्नी कौशल्या तिच्या नजरेतून सुटल्याच नाहीत. रात्री एकांतात मोबाईलवर बोलणे किंवा बाहेर जाऊन मोबाईलवर तास तास बोलणे अलीकडे विश्वनाथचे वाढले होते. त्याचे अपराधी भावनेने वावरणे यामुळे कुठेतरी पाणी मुरते हे कौशल्याने हेरलं होतं. आपल्या पतीला सरळ विचारावे कसे म्हणून ती गप्प असे. विश्वनाथ व शैलाचे प्रेम प्रकरण चांगलेच रंगात आले होते. तो तिला साड्या घेऊन देऊ लागला होता. अडचणींना मदत करू लागला होता. तिच्या मुलांना शिक्षणास आर्थिक मदत करू लागला होता. घरी पैसे देते वेळी कौशल्याला थापा मारू लागला होता. दररोजचे उशिरा येणे तर चालूच होते. कौशल्याने उशिरा येण्याचे कारण विचारले तर तो अलीकडे कंपनीच्या कामाचा लोड वाढला आहे अशी उत्तरे देऊ लागला होता. हा प्रकार कौशल्याला असाही होऊ लागला होता. तिने हा प्रकार आपल्या सासरेबुवांना त्यांच्या कानावर घातला होता. त्यांना आश्चर्य वाटले. कारण विश्वनाथच्या मनाप्रमाणे प्रेमविवाह करून देऊन सुद्धा विश्वनाथ असा व्यभिचारीपणे वागतोय कसा याचे त्यांना दुःख झाले होते. सासरेबुवांनी व सुनेने मिळून विश्वनाथवर चांगलीच नजर ठेवली होती. ऑफिस सुटल्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागे रिक्षा लावून तो कुठे जातो ते पाहिले होते.
तेव्हा तो शैला समेत हॉटेलमध्ये जातोय. तेथे जेवण खाण उरकून घरी उशिरा परत येतोय असे समजलेच. घरी विचारल्यावर मात्र कंपनीचे फार मोठे काम आहे ही थाप ठरलेलीच होती. 3-4 वेळा हा प्रकार सून व सासरा यांनी प्रत्यक्ष पाहिल्याने वडिलांनी त्याला एके दिवशी जाब विचारायचे ठरवले. वडील म्हणाले. एके दिवशी नेहमीप्रमाणेच तो उशिरा घरी आला. रात्री 12च्या पुढे वेळ गेलेली होती. कौसल्या व विश्वनाथचे वडील जागेच होते. त्याने घरात प्रवेश करताच वडिलांनी विचारले, काय रे विश्वनाथ, अलीकडे उशिरा येऊ लागलास घरी? विश्वनाथ म्हणला, त्याचे काय बाबा, आजकाल कंपनीचे काम वाढले आहे. हे काय कारण मी गेले 6 महिने झाले ऐकतोय. कंपनीचे काम वाढले आहे की दुसरे काही? वडील म्हणाले होते. विश्वनाथ म्हणला, म्हणजे काय बाबा, तुम्ही असे का विचारता? बाबा म्हणाले, अरे असे का विचारता म्हणून उलट मलाच म्हणतोस? मी 2-3 वेळा तुला व तुझ्या ऑफिस मधल्या शैला नावाच्या बाईला हॉटेलात जाताना पाहिला आहे. विश्वनाथ म्हणला, अहो बाबा, शैला ही माझ्या ऑफिस मध्ये स्टाफ मध्ये आहे. स्टाफ बरोबर चर्चा करायची असते आणि ते ऑफिस मध्ये करता येत नाही ना, म्हणून. बाबा म्हणाले, अरे वा, बापाला फसवतोस. अरे अलीकडे तुझे वागणे बोलणे, घरात पैसे व्यवस्थापन व्यवस्थित न देणे यामुळे मला कळले आहे सगळे. एक शब्द बोलू नकोस पुढे. अरे तुमचा प्रेम विवाह कितीतरी जणांचा विरोध होता. या विरोधाला न जुमानता मी तुझं लग्न करून दिलं. अरे या पोरांकडे तर पहा ना, कशी सोन्यासारखी 2 गुणी पोरं आहेत, हुशार आहेत. त्या बाईच्या नादी लागून तू तिच्या आयुष्याचे नुकसान करतो आहेस व स्वतःच्याही आयुष्याचे. आपल्या प्रेम प्रकरणाचा सुगावा वडिलांना व पत्नीला लागल्याचे लक्षात आल्यावर विश्वनाथ भानावर आला आणि म्हणाला, अहो बाबा, मी कुठे घराकडे दुर्लक्ष करतोय? शैला ही विधवा आहे, निराधार आहे, गरीब आहे, म्हणून मी तिला मदत करतोय. म्हणून तू तिला आधार देतोस? शोभते का रे तुला? तुझा केवळ दुसऱ्यांना मदत करण्याचा हेतू असता तर आतापर्यंत कितीतरी निराधार महिलांना आधार दिला असता. फक्त शैलाच्या बाबतीतच असे का? आणि मदत तर तू कुठे चांगल्या भावनेने करतोस. काहीतरी हेतू ठेवूनच मदत केल्यास का त्यास मदत म्हणतात? मदत म्हणजे पवित्र व निरपेक्ष भावनेने केलेली मदत खरी मदत असते. तू तर काहीही म्हण, तू फार चुकीचं वागतो आहेस. असे वागून तू तुझ्या पत्नीवर अन्याय करतो आहेस. अन्याय हे विसरू नको. काय चुकीचं वागतोय बाबा? माझं वैयक्तिक आयुष्य आहे, कसं जगायचं ते मी ठरवेन. बाबा म्हणाले, म्हणजे काय? तुला काही सांगायचा हक्क अधिकार मला नाही का? माझ्या आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाच नाही. वडिलांचे वयही झाले होते व त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असल्याने ते बोलता बोलताच खाली कोसळले. त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. हा मानसिक धक्का त्यांना पचवता न आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वनाथ शैलाच्या इतक्या आहारी गेला होता की आता त्याला कौसल्या अडथळा वाटत होती. म्हणून त्याच्या मनात अनेक वाईट विचार डोकावले होते. खरेच आता बाबा तर गेलेत. कौशल्याचा काटा काढल्यावर आपल्याला शैलाला घरी आणायचे सोयीस्कर होईल असे घाणेरडे आराखडे तो मनात आखू लागला होता. पण ही बाब अवघड वाटत होती. शैलाच्या प्रेमापायी कौशल्या त्याला भिंत वाटत होती. अखेर त्याने कौशल्याचा काटा काढायचे ठरवले. वडिलांचे अस्थि विसर्जन करण्याच्या निमित्ताने तो कौशल्याला नदीच्या काठी घेऊन गेला. आपली कार बाजूला लावली. पुलावर तो अस्थि विसर्जित करण्यासाठी उभा राहिला. पावसाळा असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. पुलावर वाहनांची ये जा चालू होती. पुलावर उभे राहून त्याने अस्थि विसर्जन केले. वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून डोळे मिटून ईश्वराकडे प्रार्थना केली. हळूच त्याने डोळे उघडले. कौशल्याकडे पाहिले. कौशल्याने हात जोडून डोळे मिटले होते. अस्थि विसर्जित करून हात जोडून डोळे झाकून आपल्या सासरेबुवांच्या आत्म्यात शांती लाभावी अशी प्रार्थना ती करत होती. विश्वनाथ मधला राक्षस जागा झाला.
कौशल्याला संपवायचीच हीच वेळ आहे हे त्याने हेरले आणि रस्त्यावर वर्दळी नव्हती तेव्हा इकडे तिकडे पाहून आपल्याला कोणी पाहत नाही याची खात्री करून घेतली व कौशल्याला उचलून त्याने पाण्यात टाकले. कौशल्याला आश्चर्यच वाटले, पण नवऱ्यानेच असा विश्वासघात केल्याने ती चिरकतच पाण्यात पडली. तिची आरोळी हवेतच विरली. खाली पाहिले तर पाण्याने वेग धरला होता. कौशल्या कटकळ्या खात होती, टाहू फोडत होती. विश्वनाथ मात्र हे दृश्य निर्विकारपणे पाहत होता. कौशल्याला पोहता येत नव्हते हे तो चांगले जाणून होता. पाण्याला प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच ती दूरवर वाहत गेली व पाण्यात बुडून दिसेनाशी झाली. ती बुडली अशी खात्री झाल्यावर तो घरी आला व आपल्या दोन्ही मुलांना डोळ्यात अश्रू आणून सांगू लागला, मुलांनो, तुमची आई गेली. अस्थि विसर्जन करत असताना तिचा पाय घसरला आणि ती वाहत्या पाण्यात वाहून गेली. मलाही पोहता येत नाही. मीही ओरडलो, पण आसपास कोणीच नव्हते. काय करणार? ना इलाजाने घरी आलो. तिला वाचवण्यासाठी मी उडी टाकली असती तर मी वाहून गेलो असतो. मग तुम्ही दोघे उघड्यावर पडला असता, म्हणून मी तुमच्यासाठी घरी आलो, असे म्हणून तो ढसा ढसा रडू लागला. दोन्ही मुले विश्वनाथला बिलगून रडू लागली. विश्वनाथने प्रसंगावधान राखून या घटनेची त्वरित पोलीस स्टेशनला नोंद केली आणि त्याच दिवशी पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने कौशल्याचा मृतदेह शोधण्याचे काम केले, पण यश आलेच नाही. ती लांबपर्यंत वाहून गेली असण्याची शक्यता वर्तवून रात्रीच्या सुमारास तपास थांबवण्यात आला. पोलीस इन्स्पेक्टरला मात्र या मृत्यूबाबत शंका आली, कारण विश्वनाथच्या चेहऱ्यावर आपली पत्नी गेल्याचा काहीच खुणा दिसत नव्हत्या. पुलावर चांगले कंबरेपर्यंत लोखंडी रॉड होते. रॉड असताना ती पाय घसरून पडणे शक्यच नव्हते, कारण तिला पडायचे असते तर ती रॉड वर उभी राहिल्या असली पाहिजे. अस्थि विसर्जन करण्यासाठी रॉड वर उभे राहण्याची गरज नव्हतीच. त्यामुळे हा सरळ सरळ घातपात आहे इन्स्पेक्टरांच्या लक्षात आले होते. याशिवाय आपली पत्नी गेल्यावर त्याने तिला वाचवण्याचा ठोस प्रयत्न केला नव्हता, परंतु तक्रार करणारा कोणी नसल्याने त्यांनी तपासाला गती दिली नाही. पत्नी गेल्यावर तो शैलाला घरी आणण्याचे मनसुबे मनात रचू लागला होता. आपल्या मुलांची समजूत घालू लागला होता व म्हणू लागला, आता तुमची आई तर गेली मुलांना, तुमचे पालन पोषण करण्यासाठी मला काळजी लागली आहे. आमच्या ऑफिसमध्ये शैला नावाची एक विधवा आहे, तिला विचारून पाहतो. ती होय म्हणती का तर तुम्हाला आई मिळेल व आपल्या स्वयंपाक पाण्याचा प्रश्न सुटेल. मुले बिचारी अनभिज्ञ, ती काय बोलणार. इकडे पोलीस खाते मात्र गप्प नव्हते. इन्स्पेक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. त्यांनी हेरामार्फत विश्वनाथचे प्रेम प्रकरण वगैरे काही आहे का याची चौकशी केली. खबऱ्यांनी माहिती काढली व विश्वनाथचे शैलाशी प्रेम प्रकरण असल्याची माहिती मिळाली. इन्स्पेक्टरने हा धागा धरून पुढे गेले व त्यांनी शैलाला बोलावून तिची चौकशी केली. हे पाबाई, तुमचे विश्वनाथशी काही संबंध आहेत का? खरं खरं सांगा, हा खुनाचा प्रकार आहे. आम्हाला काही गोष्टी स्पष्ट बोलणे भाग आहे. सत्य दडवलं तर तुम्हाला या प्रकरणात जबाबदार धरलं जाईल. शैलाने प्रेम संबंध असल्याची कबुली दिली, म्हणाली, मात्र त्याच्याशी लग्न करण्या इतके मी त्याच्याशी प्रेम करत नव्हते. पतीची उणीव भासत असल्याने इतर लोकांचा त्रास देऊ नयेत म्हणून एखाद्या निराधार महिलेस आधार शोधावा लागतो, त्याप्रमाणे मी फक्त विश्वनाथच्या रूपात आधार पाहिला. मलाही 2 मुले आहेत, समाज आहे, माझे नातेवाईक व सोयरे आहेत. मी त्यांच्याशी लग्न करणार नव्हते व नाही. त्याने जर माझ्याशी आपल्या पत्नीला मारले असा तुमचा संशय असेल तर मला सांगा, मी त्या इसमाशी का लग्न करू? तो भविष्यात दुसऱ्या बाईसाठी माझाही खून करेल. इतकी क्रूर व्यक्ती माझा पती होऊ शकत नाही. पोलिसांनी मुलांना बोलावून चौकशी केली असता विश्वनाथच्या लपडेबाज वृत्तीमुळे वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची
बाब उघड झाली होती, परंतु ठोस पुरावा हाती लागल्याशिवाय विश्वनाथला अटक करणे शक्य नव्हते. शिवाय आठवडा उलटला तरी कौशल्याचे शेवही मिळाले नव्हते. एके रात्री विश्वनाथ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन झोपला असताना दरवाज्यावर खटखट झाली. एव्हाना पत्नीला जाऊन 15 दिवस झाले होते. रात्री 2 वाजता त्याच्या दाराची बेल कोणीतरी वाजवली. विश्वनाथला जाग आली. गेले 15 दिवस त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा चालून होता. पोलीस यायचे, चौकशी करायचे, हेही पोलीसच असतील म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि ते दृश्य पाहून त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. चक्क कौशल्या आली होती. तो भूत भूत म्हणून दरवाजा लावून घेऊ लागला. कौशल्या म्हणाली, थांबा पतिदेव, मी भूत नाही, मी कौशल्या आहे. भूतासारख्या माणसांना माणसेही भूतासारखीच वाटत असतात. विश्वनाथ म्हणाला, कौशल्या माझी पत्नी. कौशल्य म्हणले, होते, आता नाही. तुमच्यासारख्या विश्वासघातकी पती बरोबर लग्न केलं ही माझी पहिली चूक. माणूस व्यभिचारासाठी कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. विश्वनाथराव, एखादी बाई बुडायला लागली तर पुरुष माणूस पाण्यात उडी टाकून आपला जीव धोक्यात घालून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मात्र चक्क आपल्या पत्नीला ढकलून दिलं आणि काठावर बसून माझ्या मरण्याचा तमाशा पाहत राहिलात. इतका राक्षसीपणा तुमच्या अंगात केव्हापासून आला? विश्वनाथ म्हणाला, अग कौशल्या, मी चुकलो, मला माफ कर. माफ कर? ही चूक का माफ करण्याजोगी आहे का? हे पा विश्वनाथराव, मी तुमच्या घरी येणार नव्हते, पण माझ्या 2 पिलांवर माझा जीव अडकला असल्याने आले आहे. आता मी त्यांना घेऊन जाणार आहे. असे म्हणून ती मुलांकडे गेली. दोन्ही मुले आईला पाहताच बिलगली. आपण कशी वाचलो याची हकीकत तिने मुलांना सांगितली. विश्वनाथही हा वृत्तांत कान देऊन ऐकत होता. तुमच्या बापाने मला पुलावरून ढकलून दिल्यावर मी बुडाले. वाहत लांबपर्यंत गेले. नाका तोंडात पाणी गेल्याने मी बेशुद्ध पडले होते. जेव्हा शुद्ध आली तेव्हा कळले की मी नदीच्या कडेला एका झुडपात अडकून पडले होते. अंगात काटे घुसले होते. एका गावकऱ्याने मला पाहिले. त्याने मी जिवंत असल्याची खात्री झाल्यावर अनेक लोकांना बोलवले. सर्व अनोळखी लोकांनी मला वाचवले, माझ्यावर उपचार केले, खाऊ पिऊ घातले. त्यावेळी मला खऱ्या माणुसकीचा प्रत्यय आला होता. आपली माणसे मरतात पण परकी माणसे वाचवतात. खरेच माणूस व पशु यातला फरक मला त्या दिवशी कळला होता. मी इतके दिवस एका पशु सोबत संसार केला, याचे दुःखही मला झाले आहे. मी त्यांच्याकडून थोडेसे पैसे घेतले व येथे आले. पोलिसांशी ससेमिरा पाठीमागे नको म्हणून तिकडे गेलेच नाही असे म्हणून तिने आपली बॅग भरली. एव्हाना कौशल्या जिवंत असल्याची बातमी पोलीस स्टेशनला कळालीच होती. इन्स्पेक्टर त्वरेने स्वतः तेथे आले. त्यांनी कौशल्याची विचारपूस केली. त्यांनाही विश्वनाथच्या कृतीची चीड आली होती. विश्वनाथ विरुद्ध फिर्याद दाखल करण्याची विनंती त्यांनी कौशल्याला केली, परंतु कौशल्याने केस देण्यास नकार दिला. ती चांगल्या संस्कारात वाढलेली होती. याला माझ्या खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपात अडकवून मला काय मिळणार? यापेक्षा अशा माणसापासून दूर राहणे चांगले. मी त्याच्यावर केस केल्यावर त्याच्यात व माझ्यात काय फरक राहील? माझ्या नशिबाने मला वाचवले तसे त्याच्या करण्याची इच्छा नीतीच देईल असे म्हणत तिने आपले सामान भरले. दोन्ही हातात 2 सुटकेस घेऊन आपल्या दोन्ही मुलांसमवेत ती बाहेर पडली. अग थांब, माझा ऐकून तर घे. झालं गेलं विसरून जा. विश्वनाथ गयावया करू लागला होता. नाही विश्वनाथ, आपलं पती पत्नीचं नातं केव्हाच संपलंय. माझा पतीच काय, परंतु तू माणूस म्हणूनही जगण्याच्या लायकीचा नाहीस. राहिला माझ्या व माझ्या पोरांचा पोटाचा प्रश्न, मी शिकलेले आहे. मी कुठेतरी नोकरी बघते व माझ्या मुलांना मी मोठे करते. त्या शैलाला घेऊन तुम्ही
सुखाने संसार करा, माझी काहीच हरकत नाही असे म्हणून इन्स्पेक्टरांची परवानगी घेऊन तिने घर सोडले. कोणाचीच तक्रार नसल्याने इन्स्पेक्टरांनी कौशल्याची सही घेऊन प्रकरण निकाली काढले. तेलही गेले आणि तूपही गेले अशी विश्वनाथची गत झाली होती. तो तोंडावर हात ठेवून ढसढसा रडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता. परस्त्री मोहाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. त्याची क्रूरता पाहून त्याला कौशल्याने व शैलाने नकार दिला होता. कायद्याने त्याला शिक्षा झाली नसती तरी गुन्हा केल्याची वार्ता सगळीकडे पसरल्याने समाजानेही त्याचा धिक्कार केला. वडील गेले, पत्नी गेली, मुले गेली, प्रियशी गेली, नातेवाईक तुटले. यामुळे एकाएकी आयुष्य जगण्याची पाळी त्याच्यावर आली. धन्यवाद. धन्यवाद.